आपण भेटणार आहोत हुशार हत्तीला. मराठी बोधकथा. गोष्ट छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी उपयुक्त अशीच आहे. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. गोष्टीचे नाव हत्तीची हुशारी. रामपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. हे गाव जंगलाजवळच वसलेले होते आणि ह्या गावात एक हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत असे, त्याला खाऊ घालत असे. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे, त्याची काळजी घेत असे आणि त्यामुळे हत्ती ही सर्वांसोबत आनंदाने राहत होता. हत्ती रोज सकाळी गावातील जवळच असलेल्या मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती ती फुले सोंडेत घेऊन मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. ज्या प्रकारे हत्ती दररोज न चुकता मंदिरात येत असे, फुले वाहत असे, फुले मिरवत नेत असे, हे कौतुकाने लोक बघत असत, आनंदाने बघत असत. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी फुले विकणारा दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली आणि अशा प्रकारे दुकानदाराने काहीही कारण नसताना आणि हत्तीची काहीही चूक नसताना हत्तीला दुखावले. हत्तीला फुले देण्याऐवजी हार होण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला आणि त्याला त्या दुकानदाराचा खूपच राग आला. कारण हत्तीची काहीही चूक नव्हती, तरीही दुकानदार त्याच्यासोबत चुकीचा वागला होता. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्रास दिला. त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले, म्हणजे तो इतरांसोबत असा चुकीचा पुन्हा वागणार नाही. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले, कारण त्याला दुकानदाराला धडा शिकवायचा होता. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते चिखलाचे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला आणि त्याला स्वतःची चूकही कळून आली. मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. दुकानदाराने हत्तीची माफी मागितली. त्यानंतर दुकानदाराने मनोमन ठरवले की कुणालाही विनाकारण त्रास द्यायचा नाही. तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की जशास तसे. मुलांनो, नेहमी चांगले वागावेच, पण जर समोरचा चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची चूक दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच मुलांनो, कारण नसताना इतरांना आपण त्रास देऊ नये, हेही आपण ह्या गोष्टीतून नक्कीच शिकलो. धन्यवाद. आपण ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत एका शेळीला आणि एका कोल्ह्याला. मूर्ख शेळी. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. एकदा एक कोल्हा दुपारच्या उन्हात तहान लागल्यामुळे पाण्यासाठी फिरत होता. शोधता शोधता त्याला एक विहीर दिसली. तो घाईतच विहिरीजवळ गेला, पण घाई केल्यामुळे काय झाले तर त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत धपकन पडला. त्याने प्रथम ते थंडगार पाणी प्यायले,
त्यानंतर कोल्ह्याने विहिरी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण विहीर जरा खोलच होती, त्यामुळे त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. कोल्हा मदतीसाठी ओरडू लागला, मला मदत करा, मला बाहेर काढा, पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. आता कोल्हा हताश झाला. काय करावे त्याला काही सुचेच ना. पण काहीच वेळात तेथे एक शेळी आली आणि कोल्हा थोडासा आनंदित झाला. शेळीने हळूच विहिरीत डोकावले. कोल्ह्याला विहिरीत पाहिले आणि चकित होतच विचारले, कोल्होबा तू मध्ये काय करतोय? शेळीला तेथे पाहून लबाड कोल्ह्याने ताबडतोब मनातच एक योजना बनवली. खरे कारण न सांगता कोल्हा अगदीच आनंदी चेहरा करत शेळीकडे बघून सांगू लागला, या कडक उन्हात मी पाण्याचा शोध घेत होतो आणि मला ही विहीर सापडली. उन्हात थंडगार आणि गोड पाणी प्यायला मिळण्याची मजाच वेगळी असते. मित्रा, तू सुद्धा खाली ये आणि ह्या थंड पाण्याचा आस्वाद घे, कारण ऊन खरंच खूपच तापलंय आणि मी पाणी पिण्यासाठीच येथे आलोय. शेळी मूर्ख होती. काहीही विचार न करता कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाणी पिण्याच्या इच्छेने शेळीने विहिरीत धक्कन उडी मारली. शेळीचे पाणी पिऊन झाले तसे कोल्हा म्हणाला, मी तुझ्या पाठीवर उभे राहून आधी विहिरी बाहेर जातो आणि मग तुला बाहेर काढतो. असं म्हणत कोल्ह्याने शेळीचे काहीही उत्तर न ऐकता पटकन शेळीच्या पाठीवर उडी मारली. आणि थोडेसे प्रयत्न करून कोल्ह्याने विहिरी बाहेरही उडी मारली. त्यानंतर मात्र एकदाही शेळीकडे म्हणजेच मागे वळून न पाहता कोल्हा ताबडतोब तेथून निघून गेला. शेळी मात्र मदतीसाठी आवाज देत राहिली, कोल्हा कोल्हा कुठे आहात तुम्ही कोल्हा. पण तिच्याच मूर्खपणामुळे ती शेळी विहिरीत एकटीच राहिली. तात्पर्य म्हणजे आपण ह्या गोष्टीतून शिकलो की कृती करण्यापूर्वी नेहमी विचार करा किंवा इतरांच्या गोड बोलण्यावर काहीही विचार न करता इतक्या सहजासहजी म्हणजेच लवकर विश्वास ठेवू नका. त्यामुळे बऱ्याचदा आपले नुकसान होते. ज्याप्रमाणे शेळीने कोल्ह्यावर विश्वास ठेवला आणि तिचेच नुकसान झाले. धन्यवाद. हा व्हिडिओ. हॅलो फ्रेंड्स, चिमणी आणि झाड ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल आणि उपयुक्त अशीच आहे. एका नदीजवळ 2 झाडे होती. त्याच वाटेने एक छोटी चिमणी जात होती. खरे तर चिमणीला घरटे बांधायला सुरक्षित अशी जागा हवी होती आणि चिमणी अशी जागा शोधत शोधतच फिरत होती. ते 2 झाडे दिसल्यावर तिने पहिल्या झाडाला विचारले, प्रिय झाड, मुसळधार पाऊस पडणार आहे, मग मी माझ्यासाठी आणि माझ्या पिलांसाठी तुझ्या फांद्यांवर घरटे बनवू शकते का? चिमणीने झाडाची परवानगी मागितली. पहिल्या झाडाने चिमणीला परवानगीच दिली नाही. ते म्हणाले, नाही नाही चिवताई, तू माझ्या फांद्यांवर घरटे बांधू शकत नाहीस. पण असा नकार ऐकून आपल्याप्रमाणे चिमणीलाही वाईट वाटले. ती तेथून काहीही न बोलता उडून गेली. आता ती दुसऱ्या झाडाजवळ गेली आणि त्या झाडालाही चिमणीने तोच प्रश्न विचारला. काय बरा प्रश्न होता? हेच की मी तुझ्या फांद्यांवर घरटे बांधू शकते का, माझ्यासाठी आणि माझ्या पिल्लांसाठी? चिमणीचा प्रश्न ऐकून दुसऱ्या झाडाने तिला ताबडतोब होकार दिला आणि चिमणीला त्याच्या फांद्यांवर घरटे बनवायला दिले.
काहीच दिवसात चिमणी तिच्या पिल्लांसोबत त्या झाडावर आनंदाने राहू लागली. पक्ष्यांना पावसाचा वगैरे अंदाज लवकर समजतो, त्यामुळे तिने तिची आधीच सोय करून ठेवली. काही दिवसातच खरंच मुसळधार पाऊस पडला आणि काय झाले, पहिले झाड मुळापासून तुटले आणि ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. चिमणीने हे पाहिले. चिमणी उडत उडत पहिल्या झाडाजवळ गेली आणि त्याला म्हणाली, मला घरटे बांधायला नकार दिलास, माझ्यासोबत असभ्य वर्तन केले, ह्याबद्दल तुला चांगली शिक्षा मिळाली. चिमणीचे बोल ऐकून पण झाड हसले आणि त्याने मंदपणे उत्तर दिले, म्हणजे सावकाश उत्तर दिले, प्रिय चिऊताई, मला आधीच माहित होते की माझी मुळे कमकुवत आहेत आणि इतक्या मुसळधार पावसात आम्ही उभे राहू शकणार नाही. मला तुझा आणि तुझ्या छोट्या पिल्लांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. मला त्यांची काळजी वाटत होती, त्यासाठी मला माफ कर. मी तुला घरटे करू दिले नाही, माझ्या फांद्यांवर घरटे बांधू दिले नाही, असे म्हणत झाड वाहून गेले. चिमणी आता झाडाबद्दल वाईट वाटले. सत्य न जाणून घेता त्या झाडाबद्दल आपण किती चुकीचा समज केला आणि रागावलो सुद्धा, कारण झाडाला खरंच आपल्याबद्दल काळजी वाटत होती. त्यानंतर चिमणीला देखील समजले की कोणीही जाणून बुजून वाईट वागत नाही, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते आणि ते कारण समजून न घेता आपण उगाच समोरच्याला चुकीचे समजू नये. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण असे शिकलो की पुस्तकाला त्याच्या मुखपृष्ठावरून न्याय देऊ नका, म्हणजे समोरच्याला समजून न घेता कधीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नये. नमस्ते बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण कावळा आणि राजहंस ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी अर्थ मोठा. ही कथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. तर आपण भेटूया एका कावळ्याला जो सर्वात सुखी कोण याचा शोध घेणार आहे. सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे स्वागत आहे. कावळा आणि राजहंस. एकेकाळी जंगलात एक कावळा राहत होता. कावळा आपल्याला ठाऊक आहे कोळशासारखा अगदी काळा कुळकुळीत, त्यामुळे तो खूप दुःखी होता, कारण तो एका सुंदर जंगलात राहत होता. तेथे सर्व काही खूप सुंदर होते, त्यामुळे इतरांसोबत स्वतःची तुलना करून तो अजूनच दुःखी होत असे. एकदा त्या दुःखी कावळ्याने हंसाला पाहिले. राजहंसाकडे बघून त्याने विचार केला की राजहंस किती सुंदर आणि शुभ्र आहे. हाच जगातील सर्वात सुखी आणि नशीबवान पक्षी आहे. सर्व पांढरी पिसे आणि आपल्याला मात्र काळा रंग. त्यामुळे कावळा खरंच जास्तच दुःखी झाला आणि तो राजहंसाकडे गेला. कावळ्याने आपले दुःखी विचार, आपल्या भावना राजहंसाला बोलून दाखवल्या. राजहंसानेही त्या ऐकल्या. राजहंसाने उत्तर दिले की मित्रा, मलाही असेच वाटायचे, पण एक दिवस मी पोपटाला पाहिलं. आता माझ्या मते पोपट हा सर्वात सुंदर आणि सुखी पक्षी आहे. तसे त्याचे 2 रंग आहेत आणि मी मात्र फक्त एकरंगी आहे. राजहंसाने उत्तर दिले आणि कावळ्यालाही ते बोलणे पटले आणि आता कावळ्याने पोपटाला भेटायचे ठरवले, कारण कावळ्यालाही सर्वात सुखी पक्षाला भेटायचे होते. त्यानुसार कावळा पोपटाकडे जाण्यासाठी निघाला. पुढे कावळा पोपटाकडे गेला आणि त्याला सगळी कथा ऐकवली. ते ऐकून पोपट हसत म्हणाला, मला सुद्धा मी सुखी आणि सुंदर समजायचो, पण त्या दिवशी मोराला पाहिलं आणि मग मला जाणवले की मोर माझ्यापेक्षा अधिक सुंदर आणि सुखी पक्षी आहे, कारण तो बहुरंगी आहे. पुढे पोपट कावळ्याला म्हणाला, मला नेहमी सावध राहावे लागते.
नाहीतर लोक मला पिंजऱ्यात बंद करतात, म्हणजे मी तुझ्यासारखे मुक्तपणे उडू शकत नाही. तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहेस. लोक तेव्हाच सुखी होतात जेव्हा आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करतो आणि ते जे काही देतात ते खातो. त्यामुळे मी मुक्तपणे उडू शकत नाही. नेहमी मनात भीती असते. नाहीतर तुला मुक्तपणे कुठेही जाता येते आणि तुला हवे ते तू खाऊ शकतोस. आता कावळ्याला पोपटाचे म्हणणेही पटले. त्यानंतर तो मोराकडे गेला आणि त्याने आपले सर्व मनोगत मोराकडे व्यक्त केले. मोरानेही त्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले. सर्व ऐकल्यानंतर मोराने उत्तर दिले, माझ्या प्रिय मित्रा, मलाही मी सुंदर आणि सुखी असल्याचा अभिमान होता, पण या सौंदर्यामुळे आम्हाला मोकळेपणाने कुठेही वावरता येत नाही. कारण नाहीतर लोक आम्हाला पकडतात आणि पिंजऱ्यात बंद करतात, प्राणी संग्रहालयात ठेवतात, पण त्यामुळे आम्ही बंदिस्त आयुष्य जगू लागतो. आमचे हे सुंदर मोरपिसे जेव्हा लोक ओढतात तेव्हाही खूप त्रास होतो आम्हाला. तू प्राणी संग्रहालय बघ, तिथे बरेच पक्षी असतात, पण कावळा कधीच नसतो. तू या ग्रहावरील सर्वात भाग्यवान पक्षी आहेस, कारण तू कधीही पिंजऱ्यात नसतो आणि तू मुक्त आहेस. त्यामुळे सर्वात सुखी तूच आहेस. कावळ्याने त्याचे बोलणे ऐकले. शेवटी मोराची भेट झाल्यावर कावळ्याला कळाले की तो खरोखर इतका भाग्यवान होता की तो कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे सगळीकडे जाऊ शकतो, काहीही खाऊ शकतो. आणि त्यानंतर कावळ्यानेही आपण जगातील सुखी पक्षी आहोत हे मान्य केले आणि आनंदाने राहू लागला. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी राहा, समाधानी राहा. कारण जगात प्रत्येकाला दुःख आहे तसे सुखही आहेत. फक्त आपले सुख कशात आहे हे आपल्याला शोधता आले पाहिजे आणि आनंदाने राहता आले पाहिजे. या व्हिडिओ मध्ये आपण एका माकडाला भेटूया. गोष्टीचे नाव आहे माकडाची फजिती. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी अर्थ मोठा. गावात मध्यभागी एक मंदिर बांधण्याचे काम चालू होते. काही कामगार मंदिर बांधण्यात व्यस्त होते. दुपारची वेळ झालेली, जेवणाचीही वेळ झालेली. त्यापैकीच राम आणि श्याम हे दोन कामगार होते. श्याम रामजवळ आला आणि म्हणाला, चल गावात जाऊन जेवण करून येऊया. रामचे काही काम बाकी होते. ते पाहून श्याम काळजीने म्हणाला की आशा करूया की ह्या लाकडाला कोणी स्पर्श करणार नाही. आपण दूर असताना, नाहीतर दुखापत होईल. यावर राम म्हणाला, ठीक आहे श्याम, हे बघ मी इथे पाचर घालून ठेवतो, म्हणजे आपले कामही व्यवस्थित राहील आणि कोणाला दुखापतही होणार नाही. असे बोलून ते दोघेही जेवण करण्यासाठी गावात निघून गेले. आता तेथे कोणीही नव्हते, पण तेवढ्यात एक माकड तेथे आले आणि त्याला ते पाहून आनंदच झाला. त्यालाही ते पाचर बघून उत्सुकता वाटली आणि ते म्हणाले, अरे हा लाकडाचा तुकडा इथे काय करत आहे आणि जर हा काढला तर काय होईल. आणि असे म्हणून तो ते पाचर जोरजोरात ओढू लागला आणि शेवटी ते पाचर निघाले. पण आता त्याला पश्चाताप झाला, कारण ते पाचर तर निघाले पण त्याची शेपूट त्या लाकडाच्या फटीत अडकून गेली आणि ते अंतर बंद झाले. आता माकड वेदनेने ओरडू लागले, मला मदत करा, मला मदत करा. पण कामगार परत येईपर्यंत ते माकड वेदनेने ओरडत राहिले आणि काही वेळात कामगारांनी त्याची सुटका केली. माकडाची सुटका तर झाली, पण ते माकड मात्र जखमी झाले आणि ते वेदनेने रडू लागले. त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला की अरे, मी आधी तरी किती आनंदी होतो, मी उगीचच दुसऱ्याच्या कामात लक्ष घातले आणि
माझेच नुकसान झाले याचीच कदाचित मला शिक्षा मिळाली, म्हणून दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये. तात्पर्य, या गोष्टीतून आपण शिकलो की इतरांच्या गोष्टींमध्ये कधीही हस्तक्षेप करू नये, कारण आपल्याला त्याचे परिणामही माहित नसतात आणि त्या गोष्टीचं कारणही माहित नसतं. गोष्टीचे नाव आहे दिसते तसे नसते. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा म्हणजे. तो चक्रीवादळाचा हंगाम होता, म्हणजे सर्वत्र वादळ, वारा, पाणी, पाऊस असे वातावरण होते. काही ठिकाणी पूर आलेला होता आणि त्या पुराच्या पाण्यात अनेक घरे बुडाली होती. रस्त्यावर वगैरे सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. एका घरात 2 भांडे होते. एक तांब्याचे भांडे होते आणि एक मातीचे भांडे होते. अर्थातच मातीच्या भांड्यापेक्षा तांब्याचे भांडे दिसायलाही मजबूत दिसते आणि आकर्षक दिसते. हे दोघेही भांडे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. पाण्यात वाहून जाताना पाण्याच्या मधोमध आलेले असताना तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले आणि मातीच्या भांड्याची दया आली. त्यामुळे तांब्याच्या भांड्याने त्याला आवाज दिला आणि म्हटला, मित्रा, तू मातीपासून बनलेला आहेस. तू खूप कमकुवत दिसत आहेस. कृपया माझ्या जवळ ये. मी तुला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. यावर मातीच्या भांड्याने उत्तर दिले, तुझ्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद मित्रा, पण मला स्वतःहून किनाऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू दे. अशा प्रकारे मातीच्या भांड्याने तांब्याच्या भांड्याचे आभार मानले आणि तो स्वतः प्रयत्न करू लागला. मातीच्या भांड्याने नदीच्या किनाऱ्याच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली आणि हळूहळू तो किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला. अशाच प्रकारे तांब्याच्या भांड्यानेही पोहण्याचा प्रयत्न केला, पण आधीच तांब्याचे भांडे थोडे वजनाला जड असते आणि त्याने प्रयत्न करताच त्यात पाणी भरले गेले आणि तांब्याचे भांडे बुडाले. मात्र मातीचे भांडे सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचले आणि सुरक्षित राहिले. गोष्ट छोटी आहे, पण यातून आपण काय शिकलो? दिसते तसे नसते. म्हणजेच केवळ दिसण्यावरून आपण एखाद्याची योग्यता ठरवू शकत नाही. जर आपण प्रयत्न केले तर आपले यश निश्चित असते. म्हणून मुलांनो, आपण कसे दिसतो यापेक्षाही आपण किती प्रयत्न करतो हे महत्त्वाचे असते. ससा ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी, शिकवण मोठी. मित्रा ससा. एक खूप मोठे जंगल होते. त्या जंगलात चित्रात दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे प्राणी राहत होते. त्यात एक ससाही राहत होता. पण हा ससा गोष्टीच्या नावाप्रमाणेच थोडासा भित्रा होता, घाबरट होता. एकदा खेळून दमून भागून तो ससा एका झाडाखाली गाढ झोपला होता. त्याचवेळी सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे झाडाची पिकलेली पाने खाली पडू लागली आणि असेच एक पान सशाच्या पाठीवर पडले आणि ससा खूप घाबरला. तो पळत सुटला. पळता पळता घाबरलेला ससा जंगलात सगळ्यांना सांगत सुटला, आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. असे तो सतत म्हणत पळत होता. त्याचे हे बोलणे हरणाने ऐकले आणि हरिणही घाबरले. हरिणही सशासोबत म्हणू लागले आणि पळू लागले. आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. असे म्हणत ससा आणि हरिण पळत सुटली. पुढे वाटेत त्यांना भेटले माकड. माकडाने त्यांना उत्सुकतेने विचारले, तुम्ही का पळत आहात? काय झाले आहे तुम्हाला पळायला? त्यावर ससा म्हणाला, काय
काय सांगू, आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. तो थरथरत सांगू लागला. त्यांना इतके घाबरलेले पाहून माकडही घाबरले आणि तोही त्यांच्या सोबत पळायला लागला. पुढे त्यांना भेटला हत्ती. त्यालाही तेच सांगितले आणि असे करता करता हरिण, माकड, हत्ती सारेच मिळून पळायला लागले. पुढे वाटेत त्यांना भेटला कोल्हा. कोल्ह्याने उत्सुकतेने विचारले, का रे पळता? मग ससोबा पुढे सांगू लागला, एका झाडाखाली आभाळ फाटून माझ्या पाठीवर पडले आणि माझी पाठच फुटून गेली. असे तो घाबरत घाबरत सांगू लागला. पळा पळा. हे ऐकून कोल्हा मात्र काही घाबरला नाही. त्याला खूप हसू येऊ लागले. तो हसतच म्हणाला, असं होय, मला दाखव तर, कुठे आभाळ पडले आहे, कोणत्या झाडाखाली पडले आहे. पण सशाला काही ते दाखवता आले नाही आणि पुन्हा सोसाट्याचा वारा सुटला. तशी झाडाची पिकलेली पाने पुन्हा वेगाने खाली पडू लागली. बिचारा ससा आताही भीतीने थरथर कापू लागला. पडलेली पाने पाहून झाला प्रकार कोल्ह्याच्या लक्षात आला. मग कोल्हा म्हणाला, अरे वेड्या, हे आभाळ नाही फाटले, हे तर झाडाची पाने पडली तुझ्या पाठीवर. असे म्हणत मोठ्याने हसू लागला आणि हे ऐकून इतर प्राणी देखील सशाची फजिती पाहून हसू लागले. कोल्ह्याचे बोलणे ऐकून झाला प्रकार सशाला सुद्धा लक्षात आला. सशाला स्वतःची झालेली फजिती पाहून फार फार वाईट वाटले आणि बिचारा ससा गुपचूप जाऊन झुडपात लपून बसला. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि स्वतःचे चुकीचे तर्क लावू नये. या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एका लांडग्याला. गोष्टीचे नाव आहे लांडग्याची फजिती. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. ही कथा लहानांनाही आणि मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. लांडग्याची फजिती. एक लांडगा शिकारीच्या दृष्टीने ग्रामीण भागात इथे तिथे फिरत होता. लांडग्याला फिरता फिरता जमिनीवर मेंढीचे कातडे पडलेले दिसले आणि तो त्या दिशेने चालत गेला. त्याने विचार केला आणि तो स्वतःलाच म्हणाला, मी काय करतो, ही कातडे घालतो आणि कळपात मिसळतो. मेंढपाळ माझ्यावर संशय घेणार नाही आणि रात्री मी एका भक्कम मेंढीला मारून टाकेन आणि मग त्या मेंढीला माझ्या सोबत घेऊन जाईन. असा विचार करत तो स्वतःशीच हसू लागला. लांडग्याने स्वतःला मेंढीच्या कातड्याने झाकले आणि तो स्वतः मेंढ्यांच्या कळपात मिसळून गेला. लांडग्याच्या अपेक्षेप्रमाणेच मेंढपाळ आला. त्याला इतर मेंढ्यांसोबत घेऊन गेला आणि त्यालाही मेंढवाड्यामध्ये बंद केले. लांडग्याच्या युक्तीप्रमाणे लांडगा रात्रीची वाट पाहत होता आणि तो आपण कोणती मेंढी खावी या दृष्टीनेही बघत होता. रात्री मेंढपाळाकडे मेजवानी होती. त्याने एका नोकराला सांगितले की जा एक धष्टपुष्ट मेंढी घेऊन ये. मग नोकर तिथे गेला आणि योगायोगाने काय झाले, नोकराने मेंढीचे कातडे झाकलेला लांडगा पाहिला. नोकराला लगेच अंदाज आला की हा लांडगाच आहे. त्या रात्री पाहुण्यांना रात्रीच्या जेवणासाठी
त्याच लांडग्याची मेजवानी होती. बघा मुलांनो, लांडग्याची कशी फजिती झाली. शिकार मिळवण्याऐवजी तो स्वतःच त्यांची शिकार बनला. तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की वाईट विचारांचा अंत म्हणजे शेवट हा नेहमी वाईटच असतो. म्हणूनच नेहमी चांगला विचार करावा. लबाडीने कुणाची फसवणूकही करू नये, कारण त्यात आपलेच नुकसान होते. बालदोस्तांनो, माकडे आणि टोपीवाला ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. म्हणजेच ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही रोजच्या आयुष्यात बोध घ्यावा अशीच आहे. माकडे आणि टोपीवाला. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक टोपीवाला राहत होता. म्हणजेच तो अनेक प्रकारच्या विविध रंगाच्या टोप्या विकत असे. पण ह्या टोप्या विकण्यासाठी टोपीवाला अनेकदा शेजारच्या गावात जात असे. आणि शेजारच्या गावात जाताना त्याला एक जंगल लागत असे. एके दिवशी टोपीवाला जंगलातून जात असताना आणि बरेच अंतर चालून थकल्यामुळे त्याने एका मोठ्या झाडाच्या सावलीत थोडा वेळ थांबून आराम करावयाचे ठरविले. त्यानुसार जवळच टोप्यांची पेटी ठेवून तो झोपी गेला. पण तेवढ्या वेळात त्याच झाडावर असलेले काही माकडे खाली उतरली आणि त्यांनी ती पेटी उघडली आणि त्या सर्व टोप्या ते घेऊन झाडावर चढले. काही वेळाने टोपीवाल्याला जाग आली. त्याने पाहिले तर पेटीमध्ये तर टोप्याच नव्हत्या. त्याने बरीच शोधाशोध केली, पण त्याला टोप्या काही सापडल्या नाही. हताश होऊन त्याने वरती पाहिले तर झाडावर त्याला माकडे दिसली आणि माकडांकडे त्याच्या टोप्याही दिसल्या. तो लगेच म्हणाला, ए माझ्या टोप्या परत द्या बरं. टोपीवाल्याला काही कळेना आपल्या टोप्या कशा घ्याव्यात. माकडांना त्याची भाषा काही समजेना. टोपीवाल्याने काही दगड माकडांना मारून फेकले तर माकडांनीही झाडाची फळे त्याला मारून फेकली. टोपीवाला त्यांच्याशी बोलू लागला तर तेही त्यांच्या भाषेत बोलू लागले. आता टोपीवाला अधिकच वैतागतो, पण जरा राग शांत करून तो काही क्षण विचार करतो आणि त्याच्या लक्षात येते की ही माकडे मी जे करतोय तसेच करताय, म्हणजेच माझेच अनुकरण करतायत. मी बोललो की तेही त्यांच्या भाषेत बोलतायत. माझ्याप्रमाणेच डोक्यावर त्यांनीही टोपी घातलीये. मी दगड फेकले तर त्यांनीही फळे माझ्या दिशेने फेकली. असा विचार करत असतानाच टोपीवाल्याला एक युक्ती सुचते आणि क्षणात तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर फेकतो. हे पाहून माकडेही त्यांच्या डोक्यावरील टोप्या जमिनीवर फेकतात. मग टोप्या परत मिळाल्याच्या आनंदात टोपीवाला त्या पटापट गोळा करतो आणि तेथून ताबडतोब पुढच्या प्रवासाला निघतो. अशा प्रकारे टोपीवाला एकटा असूनही अनेक माकडांच्या तावडीतून आपल्या टोप्या हुशारीने आणि युक्तीने परत मिळवतो. तर मुलांनो, आवडली का गोष्ट? ह्या सुंदर बोधकथेतून आपण शिकतो की रोजच्या आयुष्यातही वाद न घालता युक्तीने आपण आपली सुटका करून घेऊ शकतो कोणत्याही संकटापासून. तात्पर्य ह्या गोष्टीतून आपण शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. म्हणूनच दैनंदिन आयुष्यातही आपण टोपीवाल्याप्रमाणेच एखाद्या संकटापासून सुटका करताना आपली युक्ती अशाच हुशारीने वापरून आपली सुटका करू शकतो. आपण भेटणार आहोत एका गर्विष्ठ मोराला. गोष्टीचे नाव गर्वाचे घर खाली. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. हा आहे मोर. पण त्याला आपल्या सौंदर्याबद्दल खूप गर्व होता. त्याला वाटायचे आपल्या इतके सुंदर दुसरे कोणीच नाही आणि यालाच म्हणतात गर्व असणे. तो रोज एका मोठ्या तलावाच्या किनाऱ्याजवळ चालत जायचा आणि स्वतःचे प्रतिबिंब पाहून म्हणायचा, अरे मी किती सुंदर पक्षी आहे. माझी रंगीबेरंगी शेपटी आणि पंख तर पहा किती सुंदर आहेत. एकदा मोराला तलावाच्या काठावर एक
क्रेन म्हणजेच सारस पक्षी दिसला। सारस पक्षी हा पांढऱ्या रंगाचा पक्षी असतो, पण तो सर्वात उंच उडतो ही त्याची खासियत असते। तो क्रेनला पाहून हसत पण गर्वाने म्हणाला, हे काय बेरंग पक्षी आहेस तू थोडाही सुंदर नाहीस आणि तुझी पिसे रंगीबेरंगी नाहीत माझ्यासारखी। बघ माझ्याकडे मी किती सुंदर आहे। हे ऐकून क्रेनने आत्मविश्वासाने उत्तर दिले, नक्कीच माझ्याकडे सुंदर पिसे नाहीत, पण माझ्या ह्याच पंखाच्या साहाय्याने मी तलावाच्या पलीकडे उंच उड्डाण करू शकतो। तुझे पंख तुला उडवू शकतात का? बघा मुलांनो, क्रेनने न घाबरता वाईट वाटून न घेता किती सहजपणे उत्तर दिले मोराला। मोराकडून मात्र काहीच उत्तर आले नाही। मोर निशब्द झाला त्याच्या ह्या विधानानंतर, कारण जे मोराबद्दल योग्यच होते तो फक्त उडणाऱ्या क्रेनकडे बघत राहिला। कारण मोराकडे सुंदर पंख तर आहेत, पण मोर उंच उडू शकत नाही। तात्पर्य, सुंदर असण्यापेक्षाही आपण किती उपयुक्त आहोत हे महत्त्वाचे असते। म्हणून कधीही गर्व करू नये आणि समोरच्याला कधीही कमी लेखू नये। कारण मुलांनो, देवबापाने प्रत्येकालाच एक तरी खास गुण दिलेला असतो, तो फक्त आपल्याला शोधता यायला हवा। म्हणूनच आपल्या सोबतच्या मित्रांनी आपल्याला चिडवले तरीही वाईट वाटून न घेता आपले काम मनापासून करायचे नेहमीच। तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।